दरवर्षी 6 वर्ष पूर्ण झालेल्या गरीब बालकांना नामांकित खाजगी शाळेमध्ये मूलभूत शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून ऑनलाईन अर्ज मागवले जातात. शासन खाजगी शाळेतील 25% प्रवेश राखीव ठेवून त्यांची फी शासन संस्थेला अदा करते. त्यासाठी पंचायत समिती शिक्षण विभागातील गट शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची नियुक्ती केली जाते. त्यामध्ये स्वतः गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आणि खाजगी शाळेतील संस्था प्रतिनिधी असतात. सदर समिती विहित मुदतीमध्ये निवड झालेले लाभार्थी आणि त्यांनी जोडलेली कागदपत्र यांची सखोल तपासणी करून निर्णय घेत असते. यामध्ये अध्यक्ष म्हणून गट शिक्षणाधिकारी यांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण असते. सामान्यातील सामान्य उत्पन्न गटातील बालकं, दुर्बल घटकातील बालकं, विशेष गरजा असणारी म्हणजेच दिव्यांग बालकं, विधुर विधवा, घटस्फोटित एकल महिलांची बालकं, यातून अल्पातील अल्प उत्पन्न गटातील सामान्य जनतेच्या बालकांची निवड होण्यासाठी कागदपत्रांची पडताळणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी ही तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी यांची असते. मात्र राहाता तालुक्यातील बालक आणि पालक यांच्या प्रवेशासाठी तासनतास गट शिक्षणाधिकारी येण्याची आणि प्रवेश कार्यालयाचे कुलूप उघडण्याची वाट बघताना दिसत होते. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष गणेश जाधव म्हणाले की आरटीईमध्ये नंबर लागलेल्या पालकांना शासनाच्या नियमावलीप्रमाणे मूळ कागदपत्र जमा करण्यासाठी सकाळी 10 वाजता पंचायत समिती शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राहाता या 2 ठिकाणी अर्ज पडताळणीसाठी पालकांना बोलावले होते. भल्या सकाळीच आपल्या पाल्याला चांगल्या शाळेत प्रवेश मिळेल यासाठी तालुक्यातील काण्याकोपऱ्यातून पालक जमले होते. सकाळी 9 वाजल्यापासून अर्ज पडताळणी सुरू होण्याची शक्यता होती, म्हणून पालक पंचायत समितीमध्ये आले होते. त्यांना ऐनवेळी जिल्हा परिषद शाळा राहाता येथे जाण्यास शिक्षण विभागातील अधिकारी सांगत होते. मात्र गट शिक्षणाधिकारी तेथे नव्हते. बिचारे मजबूर पालक अखेर जिल्हा परिषद शाळा राहाता येथे अर्ज पडताळणी करण्यासाठी आले असता त्या ठिकाणी कोणताही अधिकारी वेळेत उपस्थित नव्हता. समितीत साधारणतः 20 सदस्य असतात, त्यातील कोणीही तेथे उपस्थित नव्हते. ही घटना आम्हाला समजल्यानंतर आम्ही या ठिकाणी पोहोचलो असता 11:30 वाजेपर्यंत कोणताही अधिकारी नव्हता. गट शिक्षणाधिकारी यांना पालकांनी फोन केला असता महोदयांनी त्यांना व्यवस्थित उत्तरं दिली नाही. वारंवार फोन केल्यानंतर गट शिक्षणाधिकारी यांनी 12:30 वाजता एक शिक्षकाला तेथे पाठवले. त्यानंतर काम सुरू झाले. त्यांनाही याबाबत योग्य माहिती नव्हती, कारण ते देखील शिक्षक एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये कार्यरत आहेत. त्यांना कोणत्याही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देता आलं नाही. काहीही विचारलं तरी ते साहेबांना विचारा एवढेच सांगत होते. अशा भोंगळ कामकाज करणाऱ्या प्रभारी गट शिक्षणाधिकारी यांचे नेमके करायचे काय असाच मनस्ताप पालकांनी आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. आरटीईची प्रवेश मूळ कागद पडताळणी शेवटची तारीख 20 एप्रिल असून त्यात सरकारी सुट्टी असल्याने याचा फटका पालकांना आणि विद्यार्थ्यांना बसेल. त्यामुळे ही व्यवस्था सुरळीत केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आलाय. आज सकाळपासून पालक लोक आलेले गर्दी बघतात. राहाता तालुक्यातील शिक्षण अधिकाऱ्याचा किती भोंगळ कारभार इथून दिसतोय. लास्ट डेट आहे 20 तारीख आरटीईची, आणि जर याशी जर 2-2 तास मनमाने परमाने येत असतील तर लोकांनी ते कसं काय 20 तारखेपर्यंत त्यांचं कम्प्लिशन नाही झालं तर हे शिक्षण अधिकारी 20 तारखेच्या पुढे फॉर्म घेणार आहे का? याची जबाबदारी कोणी घ्यायची? तर शिक्षणाधिकाऱ्याला मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सांगतोय, उद्यापासून जर हे व्यवस्थित झालं नाही आणि काही डॉक्युमेंट आणि काही उगाच आडमुठ्यावानी जर इथं पालकांना त्रास दिला तर याला शिक्षणाधिकाऱ्याला सामोरं जावं लागणार आहे. आणि जबाबदारीने काय केलं यांनी आम्हाला उद्याची उद्या डिटेल्स दिली पाहिजे. काय काय यांनी क्लिअरेशन केलं, कसं केलं, हे जर माझ्या ऑफिसला जर समजलं नाही तर उद्या होणाऱ्या आंदोलनात शिक्षणाधिकारी जबाबदार आलेली आहे. इथं कुणी अवेलेबल नव्हतं. माझ्या पुढे 4-5 पालक येऊन थांबलेले होते. इथं पुढं मेन्शन पण केलेलं नाही की आम्ही 2 वाजता येऊ किंवा 1 वाजता येऊ. आम्ही लाईनीत बसल्यानंतर थोडी चौकशी केल्यानंतर आम्हाला कळलं की ते 2 वाजता येणार आहे म्हणून. तुम्हाला किती वाजता बोलवलं होतं? सर तसं काही नाही. मंडेला आम्ही आलो 10 वाजता, तेव्हा त्यांनी ऑफिस उघडलं तर त्यांनी त्यांचं काम चालू केलेलं होतं. मी तर स्वतः 10 वाजता आले मंडेला. किती वाजता आलं? आता जस्ट आले. काय मी 11:15 वाजता. तुम्ही कुठून आलेले? लोणीवर. सध्या राहाता येथील शिक्षण विभागात प्रभारीवर प्रभारी राज चालू आहे. गट शिक्षणाधिकारी हे देखील प्रभारी नेमले असून ते इतर तालुक्यातील विस्तार अधिकारी असून राहाता तालुक्यातील प्रभारी गट शिक्षणाधिकारी म्हणून कामकाज बघतायत. त्यांची मूळ नेमणूक ही दुसऱ्या तालुक्यातील आहे. आज पॅट मूल्यांकन चाचणी महाराष्ट्रभर एकाच वेळी आणि एकाच दिवशी आहे.
ही परीक्षा आणि विद्यार्थी वाऱ्यावर सोडून जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना ऐनवेळी आरटीई प्रवेश पडताळणीसाठी पाठवण्यात आले. परीक्षा सोडून हे शिक्षक आरटीई प्रवेशाचं कामकाज कसे करू शकतात? त्यांना परीक्षेसाठी नेमले नव्हते का? हा प्रश्न देखील खूप गंभीर आहे. त्यातील एक शिक्षक हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकुरी येथे उपाध्यापक पदावर काम करतात, तर दुसरे शिक्षक हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशनगर येथे उपाध्यापक पदावर काम करतात. पंचायत समिती शिक्षण विभागात देखील काही शिक्षक शालेय कामकाज सोडून कार्यालयीन कामकाज करत असल्याचे समजते. आज 12 वाजेपर्यंत महाराष्ट्रभर जर पॅट मूल्यांकन चाचणी परीक्षा आहे, तर या 2 शिक्षकांच्या वर्गाच्या आणि विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचं काय झालं, हाही प्रश्न निर्माण होतोय. त्याचीही चौकशी व्हावी अशी ही मागणी मनसे आणि पालकांनी केली आहे. दरम्यान पंचायत समितीतील शिक्षक यांनी शिक्षणाधिकारी पावसे यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की मूल्यांकन चाचणी चालू असल्याकारणानं शिक्षकांना आरटीई विद्यार्थ्यांचे कागदपत्र पडताळणीसाठी येण्यास उशीर झाला. मात्र उद्यापासून सर्व व्यवस्था सुरळीत चालू होईल असंही त्यांनी सांगितलंय. यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाव्हळ, राहाता.